बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा राज्यात झाली आहे। आता बीड जिल्ह्यातील आणखी एक घटना समोर आली आहे। नवऱ्याने आधी बायकोचा खून केला आणि लगेच नातेवाईकांना सांगितलं की हिला अटॅक आला आहे। मात्र प्रत्यक्षात वेगळंच कारण समोर आलं। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने आपल्या बायकोचा जीव घेतला आहे। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील हातोला इथला हा सगळा प्रकार आहे। बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। शिलाबाई सुरेश शेरफुले असं त्या मृत पत्नीचं नाव आहे। गेल्या 15 वर्षांपासून ते कामाला बीड जिल्ह्यामध्ये आले होते। सालगडी म्हणून तिचं कुटुंब काम करत होतं। मात्र पत्नीवर असलेल्या संशयाने त्यांचा घात केला आणि सुरेश शेरफुले याने आपल्याच बायकोचा घात केला। हत्या करून नातेवाईकांना हार्ट अटॅक आल्याचं सांगण्यात आलं। सुरेश शेरफुले याने आपल्या बायकोला 23 जानेवारीला जाब विचारला। त्याला आपल्या बायकोवर संशय होता। या वादातून त्याने थेट बायकोला मारहाण करायला सुरुवात केली। घरातील काठीने त्याने आधी कपाळावर मारलं, उजव्या कानाजवळ आणि डोळ्याच्या वरच्या भागावर आणि पायाच्या नडगीवर जबर मारहाण केली। या मारहाणीमध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्याने नातेवाईकांना कॉल केला आणि कॉल करून त्याने हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं। मात्र हे कारण जास्त काळ टिकू शकलं नाही। बर्दापूर पोलीस ठाण्यात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची मारहाण करत निर्घृण हत्या करण्यात आली। पोलिसांनी सुरेश शेरफुले याला ताब्यात घेतलं। जेव्हा तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा तिच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या। त्या जखमा बघून नातेवाईक यांना संशय आला आणि त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट मागितला। त्यात तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। पोलिसांनी सुरेश शेरफुले यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्याने आपण स्वतः हत्या केली असल्याचं कबुली दिली आहे।